सर्व झोपा एक मिनिट. सेम बट. नमस्कार. हां, नाव काय तुमचं? मीना संग्राम कांडे. ओके. कुठून आले तुम्ही? चेडी पंपी. ओके. आणि काय त्रास होतो तुम्हाला? मणक्याचा प्रॉब्लेम, ओके. सर्वायकल पेन. हां, किती दिवसापासून? 3-1 महिन्यापासून. ठीक आहे. आणि किती डॉक्टरांना दाखवलं? नाशिक रोडला दाखवलं होतं. ओके. काही काही फरक फरक पडला नाही पडला? त्यांनी गोळ्या औषधं दिली. हो. आता इथे माझ्याकडे आल्यानंतर किती फरक जाणवतो? 3 दिवसामध्ये तरी मला खूप असं रिलॅक्स वाटतं. ओके, बऱ्यापैकी कमी. हो. ठीक आहे. आता नेमकं काय काय त्रास होता ते सांगा मला. इथे सर्वायकल पेनचा प्रॉब्लेम होता ना, हां. मग त्याच्याने हा हात पूर्ण दुखायचा, ओके. त्याच्याने डोकं पण दुखायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता ते झालं काय होतं ते सांगतो. म्हणजे मानेमध्ये C4/6 मध्ये गॅप पडला, म्हणजे वरती खाली सरकली, त्याच्यातली गादी असते ती बरीच बाहेर आहे. जिथून थोडं ब्रेनसाठी पाठ शोल्डर हाताला होत नव्हता, म्हणून मानेपासून डोकं दुखणं, छाती दुखणं, पाठ दुखणं, हात दुखणं असा प्रकार होता. तसंच आपण मानका सेट केला, त्याच्यातली गादी बाहेर आली, मध्ये आली, नस चालू झाल्यानंतर बरंच फरक झाला. पण त्याला नियम पथ्य आहे. लिमिटपेक्षा जास्त डोक्यावर वजन घेतलं त्रास होतात, मान मोडली त्रास होणार, मानेला झटका दिला त्रास होणार, हाताला झटका दिला त्रास होणार. डोक्यावरती लिमिटपेक्षा जास्त वजन घेऊ नका किंवा त्या गोष्टी जास्त झोपू नका. ज्या गोष्टी जर तुम्ही सोडल्या हा त्रास परत होण्याची शक्यता आहे. हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून दिले, माझ्या चॅनलवर टाकून करून बघून घ्यायचं. हां, रिलॅक्स. बस इथे रिलॅक्स. पाठीला थोडं. इकडे रिलॅक्स. कशी झोपा माझ्याकडे सांग. तर तुमच्याकडनं काही चुका होत्या का तेव्हा अशी ऐका. खालचं पाय स्ट्रेट. रिलॅक्स. पाय इकडे रिलॅक्स. मॅडम सरळ झोपा होता. हां हां, पाय पकडा वरती मान. रिलॅक्स. फालतू झोपा.